नमस्कार, मी यामिनी दळवी. शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्बा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक पत्रकार, एक नेता, पत्रकार म्हणून बातमी देणारे आणि तेच नेता म्हणून बातम्या घडवणारे. आज माझ्या कट्ट्यावरती असे पाहुणे आपल्यासोबत आहेत ज्यांनी रोखठोक शैलीनं महाशक्तीशी सामना देत मराठीत्वाची शिवशक्ती साकारण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावली. अशक्य ते शक्य करत दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याची ब्रेकिंग न्यूजही साधली. या महाराष्ट्रानं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी पाहिली, ती देखील त्यांच्याच प्रयत्नांमधून. या अशक्य गोष्टी शक्य करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता असे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेले आणि प्रसंगी तीच शिवसेना वाढवण्यासाठी, वाचवण्यासाठी लढलेले शिवसेनेचे नेते म्हणजे संजय राऊत. सामनाच्या अग्रलेखांमधून सत्ताधाऱ्यांवरती प्रहार करताना त्यांची लेखणी जितकी तळपते, तितकाच त्यांनी सकाळी सकाळी दिलेल्या ब्रेकिंग न्यूजमुळे राजकीय नेत्यांचा दिवसभराचा अजेंडा आपोआप सेट होतो. यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले, एकत्र लढले आणि दोघांनी मिळून 71 जागा खेचून आणल्या. ठाकरे संपले, शिवसेना संपली अशी आरोळी ठोकणाऱ्या अनेकांना त्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यावी लागली. रस्त्यावरची लढाई असो की मराठी अस्मितेसाठी निघालेला मोर्चा, शिवसेनेचा दिल्लीमधला गड राखणं असो की मग दोन भावांचं आणि पर्यायानं दोन कुटुंबांचं झालेलं मनोमिलन, या सगळ्यामध्ये उद्धव आणि राज यांच्यामधला दुवा संजय राऊत बनले. आपल्यावरती होणाऱ्या चहूबाजूच्या टीकेची पर्वा न करता ते बोलत राहिले आणि बोलत होते. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारीपासून सुरू झालंय. त्यांच्या सर्वाधिक मुलाखती कदाचित राऊतांनीच घेतल्या असतील. बाळासाहेबांविषयी देखील त्यांच्यासोबत बोलायचंय. राऊतजी, तुमचं कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. राऊतसाहेब, खूप ज्या निवडणुकीकडून सगळ्यांच्या अपेक्षा होत्या त्या निवडणुका अखेरीस पार पडल्या. 71 जागा ठाकरे बंधूंना जिंकता आल्या. याच्यामध्ये 71 जागा जिंकल्याचा आनंद खूप जास्त दिसतोय महापालिका आपल्या हातून गेल्याच्या दुःखापेक्षा. असं का झालंय, असं का वाटतंय की आपल्याला मोठा विजय मिळालाय जेव्हा की आपल्या हातून महापालिका गेलेली आहे? हे साहजिकच आहे. निवडणुकीच्या आधी मुळात 3-4 वर्ष निवडणुका या उशिरा झाल्या. सरकारची हिंमत होत नव्हती या म्हणजे सत्ताधारी पक्षाची निवडणुका घेण्यासंदर्भात. मुंबईवर कायम शिवसेनेचा एक पगडा राहिलेला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून ज्या पद्धतीनं पक्ष फोडला, त्यात लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, नगरपालिका निवडणुका झाल्या, पण या सगळ्यात महत्त्वाची निवडणूक जर कुठली असेल शिवसेनेसाठी तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, महाराष्ट्राच्या राजधानीची निवडणूक. या निवडणुकीच्या आधी आमचे किमान 40 ते 45 नगरसेवक फोडले, निवडून आलेले. म्हणजे ते ठीक आहे, ते माजी नगरसेवक त्यावेळेला झाले होते. आणि असं सांगण्यात येत होतं की या महानगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेचं अस्तित्वच राहणार नाही मुंबईमध्ये. शिवसेना तुम्हाला दिसणार नाही या मुंबईत. ठाकरे वगैरे काही नाही, ठाकरे ब्रँड वगैरे सगळं वाहून जाईल, इतकी मोठी सुनामी इथे येणार आहे वगैरे. या सगळ्या लाटांना तडाखे देत जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित 71 नगरसेवक निवडून येतात, हा जो आनंद आहे हा संघर्षातून मिळालेला आनंद आहे. आणि दुसरं असं, मुंबईतले आमचे सर्व बालेकिल्ले शाबूत राहिलेले आहेत. जे आम्ही शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणतो, ठीक आहे, आमच्या 10-15 जागा कमी झाल्या, त्या मिळाल्या असत्या, पण 10-15 किमान 5 ते 6 जागा निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून चोरल्या, धापल्या म्हणतो आपण त्याला. कमी फरकाने गेलेल्या जागा आहेत या अशा. एक मुरुंडला आमची जागा आहे सत्यवान दळवीची, एक वैशाली पाटणकरांची जागा आहे, या 2 तर माझ्या समोरच्या अजून काही जागा आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी हा विजय मिळवला समोरच्याने, पण आमच्या 71 जागा त्यांना पुरून उरतील. दुसरं असं आहे की महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ही जी आघाडी युती आहे यांची महायुती, त्यांच्या 108, 110 अशा जागा काहीतरी आहेत.
आणि विरोधी पक्ष मिळून 104 आहेत. अत्यंत काठावर आहेत ते. त्या सभागृह 118 आहेत ना त्यांच्या. ते सांगतात 118, बरं का, 114 पर्यंत त्यांचं गणित काहीतरी असेल. सभागृहामध्ये विरोधी वाकावर 100च्या वर नगरसेवक असणं हे सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे. आणि या निवडणुकीनं दाखवून दिलं की मराठी माणूस आजही ठाकरेंच्याच मागे. हे या निवडणुकीनं दाखवून दिलं. भाजपला जागा कुठे मिळाल्या? जिथे परप्रांतीय बहुसंख्या आहेत, ज्यांना महाराष्ट्रात मुंबई राहिली काय, नाही राहिली काय, ज्यांना मराठी माणसाचं अस्तित्वच मान्य नाही या राज्याच्या राजधानीत, अशा लोकांनी भाजपला आणि शिंदेना मतदान केलं आहे. पण जो या मुंबईचा भूमिपुत्र मूळ मराठी माणूस आहे ते ठाकरेंच्याच मागे उभे राहिले ना. हा आनंद असायलाच पाहिजे. आणि सत्ता काय, ठीक आहे, विरोधी पक्षात बसू ना. 23 महापौर दिले, आता पाहू द्या यांचा कारभार लोकांना. काल एकदा बोलताना तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेबरोबर म्हणजे शिंदेच्या बरोबर आम्ही कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही. त्याचा दुसरा अर्थ असा होतो की गरज पडली तर आम्ही BJP बरोबर सुद्धा जाऊ शकतो. काही हरकत नाही मला तसं. म्हणजे हे काय, हा निर्णय शेवटी पक्षप्रमुख घेतील, पक्ष घेईल. पण कोणत्याही परिस्थितीत शिंद्यांबरोबर जायचं नाही ही पक्षाची ठाम भूमिका. कधीच जायचं नाही. आणि का जायचं? एवढी काय शिवसेना गैरगुजरी नाही ना. मी असं म्हणालो की इतके शिवसेनेला वाईट दिवस आलेले नाही आहेत की यांच्याबरोबर जावं. फार तर का होईल, आम्ही विरोधी पक्षात बसू. आमच्या जागा कमी झाल्यात, बरोबर झाल्या जागा कमी, ठीक आहे, आम्ही विरोधी पक्षात बसू. विरोधी पक्ष म्हणजे काय नालायकांची सभा नाही ना. लोकशाहीत विरोधी पक्षाला सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे. नाही, ते बरोबर आहे. आता असं आहे की जेव्हा कधी कधी एखाद्या शहरामध्ये, एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की असा एखादा आकडा असतो विरोधी पक्षाकडे 5, 10, 15 ज्यांच्याशिवाय स्टॅबिलिटी येत नाही. अशा वेळेला एक निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय घ्यायची वेळ आली तर मग दगड आणि वीट ह्याची निवड करावी लागते. काय करायचं आपण? आणि मग तो जे शब्द आहेत विकासासाठी, स्थानिक राजकारण, बरं का, काही स्थानिक प्रश्न, या मुद्द्यावरती ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण मुख्य पक्ष जो आमचा जो आहे त्यांनी असं ठरवलेलं आहे की ह्या प्रवृत्तीशी आणि या विकृतीशी आपण लढत राहायचं. ही प्रवृत्ती आणि विकृती कुणाची, म्हणजे कुणाच्या बद्दल? हे भाजप ही प्रवृत्ती आहे आणि शिंदे ही विकृती आहे. आणि मग त्याच्यामध्ये प्रवृत्ती आणि विकृतीमध्ये तुम्हाला प्रवृत्ती चालू शकते, नाही, विकृती प्रवृत्ती नाही. असं आहे की प्रवृत्ती बरोबर आम्ही 25 वर्ष काढलेले आहेत. प्रवृत्ती बरोबर आमची 25 वर्षाचा आमचा एक काळ लोटलेला आहे. विकृतीला पूर्णपणे खतम करायचं असतं. विकृतीचा कीड जी असते ती चिरडायची असते, खतम करायची. ही विकृती परत महाराष्ट्राला, लोकशाहीला, राजकारणाला विकृती लागू नये, ही सगळ्यांची भूमिका असायला पाहिजे. आणि प्रवृत्तीशी लढता येतं आणि ती लढाई आम्ही करत राहू. विकृतीला संपवू आणि प्रवृत्तीशी लढू. नाही, मला ना ही जी भूमिका आहे की आम्ही गरज पडली तर भाजप बरोबर पण जाऊ, नाही असं नाही म्हटलंय मी. आम्ही गेलोय का? नाही, गेला नाहीये. पण हे मला ना की 2014च्या निवडणुकीच्या वेळेला शरद पवारांनी ते जे केलं होतं की शिवसेनेला अडचण करण्यासाठी त्यांनी जाहीर करून टाकलं की आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत, NCP. आणि त्याच्यानंतर शिवसेनेची मोठी राजकीय अडचण झाली आणि मग ते घाईघाईमध्ये ती युती झाली. आणखीन सत्तेमध्ये भाजपबरोबर शिवसेना बसली त्यावेळेला. तर ती जी खेळी होती तीच आता वेगळ्या प्रकारे तुम्ही करू पाहताय की यांना डिस्टर्ब करायचं असेल एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या शिवसेनेला. तर त्यामुळे तुम्ही आपलं असं सांगितलं की त्यांची जी बार्गेनिंग, त्यांची जी अडवून धरायची जी क्षमता आहे तीच संपून टाकायची. शिंद्यांना किंवा शिंद्यांच्या लोकांना डिस्टर्ब करण्याची गरजच नाही. ते आधीच डिस्टर्ब आहेत. जर फडणवीस दावोसवरून इथे आले असतील आणि त्यांनी काही कामाला सुरुवात केली असेल तर पुढल्या काही दिवसात शिंदे अधिक डिस्टर्ब झालेले दिसतील. म्हणजे बरं, या महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 4-5 वर्षामध्ये इतक्या खालच्या स्तरावर गेलेलं आहे
की विकास, लोकांचे प्रश्न, रोजगार, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे सगळे बाजूला पडले आणि एकमेकाचे पाय ओढून एकमेकाला खेचून सत्ता कशी मिळवायची 24 तास राजकारण करतात हे लोक. आम्ही 24 तास समाजकारण करतो आणि त्यातून राजकारण करतो. आम्ही पत्रकारिता करतो आणि राजकारण करतो. इतरसुद्धा आम्ही अनेक कामं करत असतो. पण हे 24 तास फक्त राजकारण करतात आणि पैशाचं राजकारण करतात. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची जी प्रवृत्ती आहे, परत सांगतो, की आधी आपल्या सहकाऱ्यांचा खात्मा करायचा, आधी आपल्या सहकाऱ्यांवरती तलवार चालवायची, ही त्यांची प्रवृत्ती आहे. आता त्यातून आम्ही कसे बसे सटकलो आणि निसटलो आणि जिवंत राहिलो. आम्ही त्यांना आमच्यावरती वार करू दिला नाही. आणि पक्ष फुटला तुमचा अख्खा, एवढूशे तुम्ही उरलात, अख्खा पक्ष तिकडे गेला त्यांच्याकडे. पक्ष म्हणजे काय आमदार आणि खासदार नाही ना. हा तुमचा गैरसमज आहे की पक्ष म्हणजे आमदार, पक्ष म्हणजे खासदार, पक्ष म्हणजे मंत्री. हे त्यांच्यासाठी आहे. ज्या दिवशी त्यांची सत्ता जाईल त्या दिवशी पत्त्याच्या बंगल्यासारखे ते कोसळून जातील. पक्ष म्हणजे संघटन, पक्ष म्हणजे सहकारी, पक्ष म्हणजे विचार. राऊत साहेब, नाही ना, मी असं म्हणतो की लोकसभेला अगदी आम्हाला चिन्ह मिळालं नव्हतं तरी आमचे 9 खासदार निवडून आले. लक्षात घ्या, चिन्ह नंतर मिळालं आम्हाला एबी फॉर्म वगैरे भरल्यावरती, तरीही 9 आमचे निवडून आले. आमची इकडली एक जागा 40 मतांनी धापली, दरोडा घातला त्या आमच्या कीर्तिकरांच्या जागेवर. 10 झाल्या असत्या आमच्या. विधानसभेला सुद्धा साधारण ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या, लोकसभेला आम्ही प्रचंड यश मिळवलं. शक्य आहे का इतकं खाली आम्ही घसरू? आम्हाला 20 जागा मिळाल्या, सगळ्यात जास्त जागा आमच्याकडे आहेत विरोधी पक्षामध्ये. पण किमान आमचा आकडा म्हणजे जी आघाडी सत्तेत येणार होती असं लोकांनी ठरवलं, त्यांना 50 जागा मिळत नाही. आणि लोकांना किंवा तुमच्यासारख्या मोठ्या पत्रकारांना त्याच्यामध्ये काही वैषम्य वाटत नाही. वैषम्याचा प्रश्न नाही. मुद्दा असा आहे की तुमची जिथून सुरुवात झाली, समजा आपण असं गृहीत धरलं 9 जागा, मग विधानसभेला 20 जागा, आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात तुमची काय दयना झाली. आता महापालिकेमध्ये मुंबईमध्ये मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही दोघं एकत्र आलात आणि तुम्हाला 71 जागा मिळाल्या. बाकी उर्वरित महापालिकांमध्ये तुमची काय स्थिती आहे, काय तुमचं संघटन आहे, काय तुमची आत्ताची, तिथं किती नगरसेवक निवडून आले? बरोबर आहे तुमचं म्हणणं. MIM ला आघाडी मिळाली बऱ्याच ठिकाणी, आमच्यापेक्षा जास्त, मान्य केलं पाहिजे. आणि मी मान्य करणारा माणूस आहे पक्षातला एक. पण ज्या पद्धतीचं पैशाचा पाऊस पाडणार, महाराष्ट्र एवढा भ्रष्ट कधीच नव्हता ना राजकारणात, निवडणुकात. आम्ही अनेक निवडणुका पाहतो आहोत. नाही, आता महाराष्ट्र इतका भ्रष्ट कधी झाला होता? याच्याबद्दल काही शंका नाही. घरामध्ये 10-10 हजाराला मते विकत घेतली जातात. हे महाराष्ट्राच्या जनतेला भ्रष्ट करणाऱ्या या निवडणुका आता होत्या. जनतेला यंत्रणा भ्रष्ट आहेच, पण गेल्या 5 वर्षापासून घराघरामध्ये भ्रष्टाचाराचं हे पण असं आहे की ते हे करू शकत नाही. हे सगळं जरी होतं तरी सुद्धा लोकसभेला 9 जागा, विधानसभेला 20 जागा इतरांपेक्षा जास्त तुम्हाला जिंकता आल्या होत्या ना. जेव्हा आणि महाराष्ट्रामध्ये आता अशी स्थिती आहे की पैसे घेतल्याशिवाय मतच द्यायचं नाही असं काहीतरी लोकांचा समज व्हावा, अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे. यातही काही शंका नाही. पण ही पण आहे ना की मुंबईमध्ये तुम्हाला जागा जिंकता आल्या, तुमच्याही अपेक्षा नव्हत्या, कदाचित त्यापेक्षा जास्त तुम्हाला जागा इथं जिंकता आल्या. पण तुम्हाला उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही करता आलं नाही. तुम्हाला 5 जुलैला 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जो माहोल बनला होता, त्याचा फायदा महाराष्ट्रभरामध्ये घेणं, तुम्हाला तुमचंच अवसान गेलं का तुम्हाला तो आत्मविश्वास नव्हता की त्यामुळं ते महाराष्ट्रभर फिरले नाहीत, हे तुम्ही सगळ्यात जास्त चांगलं जाणता. पण त्याच्यासाठी मुंबईमध्ये थोडे प्रयत्न केले तर एवढ्या जागा आल्या. मग महाराष्ट्रामध्ये असे प्रयत्न का केले नाहीत? का आपलं संघटन नाहीच आहे त्यामुळे आता करून उपयोग नाही असं तुम्हाला वाटलं? हा पूर्णपणे चुकीचं परसेप्शन आहे. 5 जुलैला उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले, महाराष्ट्रात एक माहोल नक्की बनला. पण ते प्रामुख्याने एकत्र आले, तुम्ही पाहिलं असं की मुंबई वाचवण्याच्या मुद्द्यावर. त्या दिवसापासून तुम्ही ऐकत असाल की मुंबई वाचवायला हवी. सगळ्यात आधी लढाई मुंबईची आहे. महानगरपालिका निवडणुका येतात आणि जातात. क वर्गाच्या महानगरपालिका, ड वर्गाच्या 10 कोटीचं बजेट नसतं. नगरपालिकामध्ये जी नगरपालिकाचं 2 कोटीचं बजेट नाही, तिथे शिंदेने आणि भाजपने 100 कोटी रुपये खर्च केले. बजेट नाही आहे नगरपालिकांना, लक्षात घ्या. आणि आम्ही हे प्रथमच पाहिलं
की नगर परिषदेच्या निवडणुकांना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चार्टर फ्लाईटने प्रचार करतायत, हेलिकॉप्टरने प्रचार करतायत. ह्या निवडणुका आता यशवंतराव फक्त एक चव्हाणांपासून second. या निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडण्याची प्रथा आहे. नाही, पण मुद्दा असा आहे की त्यांनी तसा प्रचार केला. तुम्ही तर घरातनं बाहेरच नाही पडलात. हे चुकीचं आहे. घरातून बाहेर नाही पडलो हे चुकीचं आहे. प्रत्येक नगरपालिकेमध्ये शिवसेना लढली, हा नेते गेले नाहीत, कार्यकर्त्यांनी लढावं, त्याशिवाय कार्यकर्ता तयार होत नाही. पैसे वाटले नाहीत आणि पैसे वाटणार नाही हे आमचं धोरण आहे. या पापामध्ये शिवसेना सहभागी होणार नाही. महाराष्ट्राचं जेवढं वाटोळं करायचं आहे, जो कलंक लावलेला आहे पैशाच्या बाबतीत, सगळे प्रोटोकॉलच महाराष्ट्रानं तोडलेले आहेत ना. आता काल पहा, देशाचे मुख्य न्यायाधीश मुंबईला आले, काय जस्टिस सूर्यकांत उतरले. अजून त्यांच्या स्वागताला प्रोटोकॉलचे अधिकारी जातात, राजशिष्टाचार खात्याचे सचिव जातात, फार तर चीफ सेक्रेटरी जातात, कोणताही राजकीय नेता जात नाही. काल एअरपोर्टला विमानातून उतरल्यावर त्यांच्या स्वागताला कोण? एकनाथ शिंदे पुष्पगुच्छ घेऊन, जे पार्टी आहेत एका केसमध्ये त्यांच्यासमोर. हा महाराष्ट्र. पण त्याच्याबद्दल असं आहे की त्याच्याबद्दलचं तुम्ही ते ट्विटरवर त्याच्याबद्दल आक्षेप घेतलेलं बघितलं आणि त्याच्याबद्दल उलटे पण लोकांची काही मतं आहेत की प्रोटोकॉलमध्ये याचा अर्थ असा होईल की ते एका स्टेजवर कधीच येऊच नाहीत. असं तर होणार नाही. मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू असतात, ते एका स्टेजवर येतील. जाहीरपणानं अशा कार्यक्रमांमध्ये जाण्यामध्ये काही त्यात गैर नाही. ते काही 1 to 1 खाजगी कुठं भेटले नव्हते वगैरे असं त्याचा प्रतिवाद पण आहे. पण मुद्दा हा की तुम्ही मधल्यात ज्या 2 निवडणुका होत्या त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर काँग्रेस होती आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात शिवसेनेलाही झाला. आत्ताच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असे एकत्र असते, खास करून मुंबईमध्ये, तर मुंबईचं चित्र एकदमच वेगळं असतं असं अनेकांना वाटतं. तुम्हाला ते 2 जणां म्हणजे कुणाच्या एगोमुळं ते होऊ शकलं नाही. नाही, तसं नाही आहे. बघा, राज ठाकरे हे येणं आवश्यकच होतं मुंबईच्या बाबतीत म्हणतो. नाही, पण लोक असं म्हणतात की राज ठाकरेंच्याकडं, मनसेकडं असलेलं मतांची टक्केवारी आणि काँग्रेसकडं असलेल्या मतांची टक्केवारी असं जर बघितलं तर तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर जे एक लोकभावना जी होती ती कॅश करण्यामध्ये तुम्हाला यश आलं. पण टक्केवारीमध्ये काँग्रेसच्याकडं मतांची टक्केवारी जास्त होती. तुम्ही जर एकत्र लढला असता तर तुम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या. पण मी म्हणतो की जर तुम्ही 3 जण एकत्र आला असतात. नाही, तिघे कशाला? शरद पवार आहेत, डावे पक्ष आमच्याबरोबर असतात महाविकास आघाडीमध्ये. आम्ही काँग्रेस आमच्याबरोबर यावं म्हणून प्रयत्न केले. स्वतः राज ठाकरे यांची ती इच्छा होती की काँग्रेसला बरोबर ठेवलं पाहिजे. पण काँग्रेसलाच ह्या आमच्या आघाडीबरोबर याची यावेळेला इच्छा नव्हती, कारण त्यांचा आक्षेप होता राज ठाकरे यांच्या आमच्याबरोबरच्या येण्याला. त्यांची काही राष्ट्रीय गणितं असतात, ती राष्ट्रीय गणितं कधी सफल होत नाहीत त्यांची, बरं का. त्यांच्या राष्ट्रीय गणितांची जी बेरीज वजाबाकी वेगळी असते. आमचं असं म्हणणं होतं, आम्ही त्यांच्या दिल्लीच्या हायकमांडला सांगितलं की आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे. अशा वेळेला आपल्याबरोबर जे येतील त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे की जे भाजपाच्या पराभवाला हातभार लावतील आपल्याबरोबर. तेव्हा राज ठाकरे यांच्या येण्यानं राष्ट्रीय राजकारणावरती काही परिणाम होणार नाही. काँग्रेसला किती जागा पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहोत. हे मी दिल्लीतल्या सर्व वरिष्ठ स्तरावर माझं बोलून झालं. तरीही त्यांचं असं म्हणणं आहे की खालचं युनिट जे आहे त्यांचं मुंबईचं, त्यांची ती मानसिकता नाही. ते जर तयार असतील तर त्यांनी जावं. पण मुंबईतले जे लोक होते त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला सकारात्मक प्रतिसाद, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांच्याशी बोलत होतो की तुम्ही सामील व्हा, तुम्हाला किती जागा पाहिजेत, ज्या जागा तुम्ही लढणार त्या आम्ही लढणारच नाही. पण तुम्हाला वाटत नाही असं की ते यायला पाहिजे होते, तुम्हाला जास्त सोपं झालं असतं? नक्कीच फरक पडला असता. का नाही पडणार? बेरीजच झाली असती ना, का फरक पडणार नाही? आत्ता राज ठाकरेंचाच विषय आहे तर त्याच्याबद्दलचे 2 विषय आहेत. पण त्यातला एक जो महत्त्वाचा विषय आहे तो राज ठाकरेंच्या मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेच्या बरोबर जाणं, आणि त्याच्याबद्दल त्यांनी काल सांगितलं की त्यांना भयंकर घृणा आणि शिसारी वाटते. पण मग या सगळ्यांना पक्षातनं बाहेर काढणं, त्यांच्यावर कायमचं निलंबन, अशा प्रकारची ॲक्शन झालेली का दिसत नाही आहे? तुम्ही तशी का मागणी करताना दिसत नाही आहे? आमचेही 2 लोक तिथे पळून गेलेत.
त्यांचं अख्खं तिथलं अख्खं युनिट गेलं पुढे. युनिटच गेलं. मग तुम्ही त्यांच्यावर असं ऍक्शन आहे का की घेत आता त्याच्यावरती त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत, नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्याच्यावरती गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणि तुम्ही- मला तुम्ही का गांभीर्याने मागणी नाही करत? आणि मला असं वाटतंय जे काय मी पाहतोय ते गांभीर्याने विचार करतायत. आणि ती प्रतिक्रिया काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांनी जे भाषण केलं त्यातून उमटलेली आहे. राजकारणामध्ये थोडा संयम ठेवायचा असतो आणि आम्ही तो हळूहळू संयम ठेवायला शिकतो आहोत. तुम्हाला ते तुमच्या बोलण्यात नाही दिसत आता तुम्ही फारच संयमी झालाय संजय राऊतजी. तुम्ही फार शांत म्हणजे असं की- परिस्थितीने मला संयमी बनवलं. पण त्याच्यामध्ये एक तर तो मुद्दा, दुसरा महाराष्ट्रामध्ये आता आजचा जो विषय आहे, महाराष्ट्रामध्ये बिहार भवन बनवण्याची बिहार सरकारची इच्छा आहे आणि ज्याला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. तर तुमची भूमिका काय आहे? म्हणजे अशी वेगवेगळ्या राज्यांची भवनं महाराष्ट्रात असावीत का मनसे म्हणते तशी नसावीत? प्रत्येकाला मुंबईचं आणि महाराष्ट्राचं आकर्षण आहे. मुंबईची धर्मशाळा झालेलीच आहे. आओ जाओ घर तुम्हारा. आपण लढतो आहोत, ही शेवटची पिढी आहे मुंबईसाठी लढणारी. ही मुंबई मराठी माणसाची आहे, ही आपली शेवटची पिढी आहे. आपल्या नंतरच्या पिढीला याचं काही सुखदुःख नाही. मुंबई राहिली काय, गेली काय, किंवा केंद्रशासित झाली काय, किंवा मुंबईवरती कोणी बाहेरच्या लोकांनी टोळीवाल्याने येऊन, जसे टोळीवाले काश्मीरला घुसले आणि ताबा घेतला, इतर अनेक देशामध्ये असं होतं, छोटे छोटे देश ताब्यात घेतात. ही आमची शेवटची लढाई आहे आणि ती महत्त्वाची आहे. या मुंबईतल्या या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या परप्रांतीयांचं आम्हाला म्हणावं तसं मतदान झालं नाही. हे मतांचे गठ्ठे कुठे गेले सगळ्यांना माहिती आहेत. आता प्रश्न आहे की आता हे लोकसंख्येच्या आधारावर या शहरावरती दावा सांगायला लागले. याला कारण दुबळं सरकार, त्यांची सो कॉल्ड राष्ट्रीय धोरणं. मुंबई सगळ्यांची आहे ना असं म्हणाल ना तुम्ही, हा देश आहे, मुंबई सगळ्यांची आहे. मग अशी एक मंत्री आहेत बिहारचे, त्यांनी राज अशोक चौधरी म्हटलं की राज ठाकरे राजा आहेत का? आम्ही म्हणतो हो, प्रत्येक मराठी माणूस इकडला राजा आहे. प्रत्येक मराठी माणूस, राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरेच काय, प्रत्येक मराठी माणसाची मुंबई आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे सरकार आहे फडणवीसांचं किंवा शिंद्यांचं, त्यांच्यात हिंमतच नाही ना उत्तर देण्याची. त्याच्यावरती आमचा तोडगा असा आहे, ठीक आहे, भारताचे संविधान म्हणतात कोणी कुठे जाऊ शकतो, राहू शकतो. मग जर तुम्ही इथे राहायला येत आहे, जर मुंबईमध्ये तुम्हाला बिहार भवन बांधायचं आहे, तर आपण सांस्कृतिक देवाणघेवाण करूया. पाटण्यामध्ये आम्हाला तेवढीच जागा द्या ना. गोला रोडला तो एक चांगला भाग आहे, तिकडलं मलबारी वगैरे टाईप असा भाग आहे, किंवा न्यू पाटलीपुत्र कॉलनी म्हणून त्यांचा एक भाग आहे, बरं का. न्यू पाटलीपुत्र कॉलनी आहे, एक बेले रोड म्हणून आहे तिथे. तिथे हे चांगले, जसे मुंबईत अनेक भाग चांगले आहेत तसे त्यातले हे त्यातल्या त्यात खूप उत्तम भाग आहे. तर जेवढी जागा तुम्हाला मुंबईत आमचं सरकार देईल तेवढीच जागा तुम्ही आम्हाला या 3पैकी एका वसाहतीमध्ये द्यावी. आणि आमचं महाराष्ट्र भवन तिथे 30 माळ्याचं आम्हाला उभं करून द्या. आम्हालाही बिहारला जायला आवडेल, पाटण्याला जायला आवडेल, गयाला जायला आवडेल. हां, बिहार तसं फार धार्मिक शहर. पण महाराष्ट्र सरकार काश्मीरमध्ये बांधतंय ना महाराष्ट्र भवन. बांधल्यावर सांगा. महाराष्ट्र सरकार तर अयोध्येत पण बांधणार होतं. जर कोणाला इथे त्या राज्याला बांधायचं असेल त्याने तेवढीच जागा त्यांच्या. पण ऑलरेडी काही भवनं बनलेली आहेत ना अनेक राज्यांची महाराष्ट्रामध्ये. मग आता आम्ही मागू ना, आमची मागणी आहे ना. नवीन कुठे आता परत घेताय? तर ठीक आहे, तुमचं स्वागत आहे, सांस्कृतिक देवाणघेवाण करूया. हा देश सगळ्यांचा आहे. तुम्ही आमच्याकडनं ओरबडायचं आणि तुमच्याकडलं काही द्यायचं नाही. अच्छा. आम्हाला पाटण्यामध्ये 5 एकर जागा द्या. अच्छा. आम्हाला तिथे 30 माळ्याचं महाराष्ट्र भवन उभं करायचं आहे. ही मागणी राज्य सरकारनं रिसर त्यांच्याकडे करावी आणि मग बिहार भवनचा विचार करावा. अच्छा. राऊत साहेब, खरं तर हा प्रश्न आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही MIMचा विषय काढला. असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्रात आले, त्यांनी 29 सभा घेतल्या. आले नाही ते, त्यांना भाजपने आणलं. ते येत नाहीत, त्यांना त्यांना भाजपने आणलं, पण ते त्यांच्या पक्षासाठी जिथे जिथे भाजपला पराभवाची भीती वाटते तिथे तिथे त्यांना सन्मानानं आणलं जातं. अच्छा. आणि 29 सभा घ्यायला लावल्या गेल्या. जेव्हा तुम्हाला दिसत होतं की
तुमचे या निवडणुकीतले विरोधक, मग देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, पुण्यामध्ये अजितदादा असतील, ते अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढत होते, सभा घेत होते, तेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या मिळून जेमतेम 5-6 सभा झाल्या. का नाही उतरले ते मैदानात? का जास्त सभा घेतल्या नाही? का जास्त लोकांना संबोधित केलं नाही? बघा, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सभा हा मार्ग आहे ना. नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सभांवरती निवडणुकांचे चित्र पालटण्याचे दिवस या महाराष्ट्रात या प्रवृत्ती आणि विकृतीनं खतम करून टाकले. आता जिथे जास्त पैशाची सभा, बरं का, आता जिथे आदल्या दिवशी जे पैसे जात आहेत 10-10 हजार 15-15 हजार मताला, अहो कोकणामध्ये त्या शिंदे गटात आणि भाजपात मारामारा झाल्या ना पैसे वाटण्यावरून. हे सर्वत्र झालेलं आहे, ठिकठिकाणी पैसे पकडले. महाराष्ट्राला पैशाची चटक लागली आहे, भ्रष्ट पैशाची मतदारांना. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता ओबीसीच्या मागे जो मतदार जातो आहे तिथे सुद्धा आडमार्गानं पैसे वाटण्याचं काम भाजप आणि शिंद्यांनी केलं, आमची काही मिळणारी मतं जावीत म्हणून. हे फार पडद्यामागे विकृती आणि प्रवृत्तीचं फार वाईट राजकारण चाललेलं आहे. आणि पुढचा प्रश्न अर्थात कल्याण डोंबिवलीचा विषय निघाला, अजून कारवाई झाली नाही हे मान्यच आहे ना. तुमच्या 4 नगरसेवकांवर तुम्ही आम्ही कारवाई केली ना. आम्ही रितसर पोलीस तक्रार नोंदवली आहे. पोलीस तक्रार नोंदवली आहे. हरवले आहेत, मिसिंग. आता आम्ही तिथे कल्याण डोंबिवलीत त्यांचे गुमशुदा की तलाश, हरवले आहेत, शोधून द्या. महानगरपालिकाच्या हद्दीत आम्ही ते पोस्टर्स लावू, तुम्ही आमच्या चिन्हावर निवडून आलात, लोकांनी मशाल या चिन्हावर तुम्हाला मतदान केलं आणि 24 तासामध्ये तुम्हाला वेगळेच कोंब फुटतात आणि तुम्ही इकडे तिकडे जाता. ही बेईमानी आहे मतदारांशी. या सगळ्यात बाबतीत ती बेईमानी. नाही, पण माझा प्रश्न हा होता की जेव्हा हे घडत होतं, पहिले तुमचे 2 नगरसेवक नाही, माझ्या हातामध्ये, आमच्या हातामध्ये जर या राज्याची, माझ्यासारख्या माणसाच्या हातात या राज्याची किंवा देशातल्या काही विशिष्ट खात्याची सत्ता आली तर या भारतीय जनता पक्षाचे मी 15 तुकडे करून दाखवेन. 15 तुकडे करेन त्यांचे. मी तुम्हाला सांग, चॅलेंज मागे बोललोय मी. भारतीय जनता पक्षाचे देशभरात 15 तुकडे करेन. हे तुकडे कुठे गेले, कुठे पडले त्यांना कळणार नाही. हे ईडी बीडी आणि CBI आणि पोलीस याच्या जोरावर चाललं आहे ना सगळं. हे स्वतःचं काय आहे? भाजपचा पूर्ण काँग्रेस झालेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वतःचं कुठे आहे त्यांचं काय? हां, आमचे लोक त्यांच्यामध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या विकृतीचं तर अस्तित्व राहणार ना आमच्या हातात सत्ता आल्यावर. काय तुम्ही आम्हाला सांगताय? हे ज्ञान आहे ना, हे प्रवचनं ही द्यायला आणि ऐकायला ठीक आहेत, पण प्रत्यक्ष जमिनीवरती आम्ही आहोत, आम्हाला माहिती आहे. हातात जर सत्ता असेल आणि सत्ता अशा पद्धतीनं वापरली जाणार असेल तर या देशात आणि या जगात काही घडू शकतं. ट्रम्प बघा ना, वेडा झाला आहे. तसे ट्रम्पचे बाप इथे बसलेत. राऊतसाहेब, तुम्ही आता विकृती म्हणून जो उल्लेख करताय, त्याच शिंदेच्या शिवसेनेसोबत बार्शीमध्ये तुमची शिवसेना पण जाते. तुम्ही अभ्यास करून या गोष्टी, दिलीप सोपालांनी पोस्टर रिलीज केला. नाही, एक लक्षात घ्या. सकाळी मला प्रश्न विचारला, तिथे एक सर्वपक्षीय आघाडी भाजप विरुद्ध झालेली आहे स्थानिक. याच्यामध्ये मी माहिती घेतली, एक सर्वपक्षीय आघाडी, त्याच्यामध्ये ती अमुक नगर विकास आघाडी झाले, त्याच्यामध्ये शिवसेना सामील आहे. शिंदे गटाशी थेट तिथे संबंध आलेला नाही. सगळ्यांनी मिळून तिथे जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध एक आघाडी केली आहे. त्याच्यामध्ये शिवसेना सामील आहे, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही सामील आहेत, डावे सामील आहेत. पण मग अशा सामील होण्याला तुमचा आक्षेप नाहीये? बघा, स्थानिक लेवलला जर समजा भाजपला बघा, आम्ही शिंद्यांशी युती केलेली नाहीये, परत मी सांगतोय. आणि मला तुम्ही किती त्याच्यावरती प्रश्न विचारले, उत्तर ते देणार. माझा प्रश्न, स्थानिक आघाड्या अशा होत असतात, नगरपालिकामध्ये होतात, विधानसभेला होतात, लोकसभेला होतात. त्याच्यामध्ये आपल्याला किनाऱ्यावर राहून चालत नाही. मला फक्त एक अजित पवारांना घेऊन प्रश्न विचारायचा. तुम्ही सकाळी असं बोललात की हां, दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तर ते तिकडेच जातील याची काय गॅरंटी? तिकडे येऊ शकतात. मग तर बघा की आता अजित पवार महायुतीमध्ये आहेत, त्यांनी तिथे त्या एका निष्ठेनं राहायला पाहिजे. सत्तेत आहेत ना तुम्ही, तुमचे नेते अमित शहा आहेत, तुमच्या पक्षाची स्थापनाच अमित शहाने केलेली आहे आणि तुम्ही आमच्याबरोबर आमच्या दगडावरती पाय ठेवताय. हे म्हणजे एलिझाबेथ टेलर होती ना, तिने सोडलेल्या नवऱ्याशी परत लग्न केलं. हो,
म्हणजे ज्याच्यावर घटस्फोट झाला होता त्याच्यावर तिने पुन्हा एकदा लग्न केलं. असंच आहे ना हे. तुम्ही आमच्यातून बाहेर पडलात, तुम्ही सत्तेत गेलात आणि परत तुम्ही आमच्याशी युती करता आणि तिथेही आहात. तुम्ही तिथेही आहात, इथे आहात. मग मी असं म्हणतो, बहुतेक शरद पवारांना त्यांना परत महाविकास आघाडीत आणायचं असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. तुम्ही पुढाकार घ्याल का याच्यासाठी? जसं आतापर्यंत तुम्ही दोनदा वेगळ्या गोष्टी घडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्या करून दाखवल्या. बघा, अजित पवार हे सूद नाहीत. अजित पवारांच्या सगळ्या केसेस आता काढलेल्या आहेत, निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणी कितीही म्हटलं भाजपवाल्यांनी अजून फाईल बंद नाही का, बंद झालेली नाही बरं का, नाही, फाईल बंद झाली आहे. हे अजित पवारांना पक्क माहिती आहे फाईल, आणि आता फाईल ती उघडली जाणार नाही. अजित पवार काही करू शकतील. हां, संजयजी, निवडणुका संपल्यात, राजकीय लढाई एका बाजूने सुरू राहील, पण तुमच्या आयुष्यात एक वैयक्तिक लढाई आली आहे. त्या वैयक्तिक लढाईचं सध्या तुम्ही कशा पद्धतीनं त्या सामना? म्हणजे मला कॅन्सर झाला ना, त्यात काय नाव काय. मला ऐन दिवाळीमध्ये मला कॅन्सर आहे हे आल्यावरती आता असं आहे की या लढाया आपल्याला व्यक्तिगत स्तरावरच लढाव्या लागतात. तो सगळा त्रास उपचारांचा, यातनांचा तो आपल्याला सहन करावा लागतो. पण हातपाय गाळून चालत नाही ना. आपण जसे इतर क्षेत्रामध्ये हिमतीने उभं राहतो तशी ही एक लढाई असते आणि ती अजून मी लढतो आहे. असं काही ते संपलेले नाही. आणि ती लढत असताना सगळे आपला मित्रपरिवार, कुटुंब आपल्या बरोबर आहे, हा एक दिलासा असतो. मी ते आमच्या दृष्टीने सगळ्यात समोर काय होतं की शिवसेनेसारख्या ज्याच्यावरती आघात झालाय, फोडाफोडी झालेली आहे, अशा पक्षाची पण लढाई तुम्ही त्या परिस्थितीत लढत होतात. नेमकं त्याचं निदान कधी झालं, कसं झालं आणि काय झालं? कारण महाराष्ट्राला हे आजवर माहिती नाहीये की संजय राऊत कोणत्या लढाईचा सामना करत आहे. नाही, दिवाळीच्या आधी, दिवाळीच्या 2-4 दिवस आधी हे निदान झालं अचानक. तोपर्यंत आपण दौरे करतो, प्रवास करतो, अनेक दुखणी आपण अंगावर काढतो. नाही झाला असेल, आपण उशिरा कुठेतरी पोचलोय, झोपलोय, काहीतरी आपण खाल्ला असेल, आपला त्रास झाला असेल. पण माझा जो भाऊ आहे सुनील राऊत, जे आमदार आहेत, त्याला काय वाटलं माहिती आहे, त्यांनी माझं रक्त चेक केलं करण्यासाठी काही बोलवलं आणि त्यातून ते निष्पन्न झालं की मला पोटामध्ये कॅन्सर आहे. मला जेव्हा सांगितलं मी हसलो नेहमीप्रमाणे. काय म्हणतो, हो का, मग ठीक आहे बघू आपण आता. म्हणजे ना तुला उद्याच ॲडमिट व्हावं लागेल. म्हणलं उद्या कसं ॲडमिट होणार, उद्याचं आपलं हे शेड्यूल आहे सगळं. पण त्यांनी हट्टानं कुटुंबानं मला ते ऐन दिवाळीमध्ये केमोथेरपी, रेडिएशन, हे फार यातनादायी असं उपचार म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. हे 1.5 महिना जवळजवळ मी बंदिस्तच होतो. कधी हॉस्पिटलला, कधी घरी. खूप अडचणी असतात. पाणी पिता येत नाही, इतका त्रास असतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण त्यातून आता मी बाहेर यायचा प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा मला शक्य झालं तेव्हा मी बाहेर आलो, भेटलो लोकांना, बोललो. उद्धवजींचा फार हे असतं त्याच्यावरती कटाक्ष, हा बाहेर येतो कसा, ह्याला अजून परवानगी दिली नाही, मग ते घरी हे सांगण्यात त्याला बाहेर सोडू नका. मग राजसाहेब सगळ्यांचं प्रेम आहे की मी बरा व्हावा लवकर आणि मी अतिशहाणपणा करू नये या बाबतीमध्ये नेहमीप्रमाणे. पण तरी मला असं वाटतं की आपल्याला जर आपल्या यातना विसरायच्या असेल तर आपण सतत कामात राहा. आता मी हॉस्पिटलमध्ये असताना, घरी असताना सतत लिहित होतो, वाचत होतो, जमेल तसं फोनवर लोकांशी संपर्क करत होतो. हे करत राहिलं पाहिजे. दुखणं कवटाळून एवढं गंभीर असेल तर त्याला असं नाही चालत. आपल्यात हिंमत. मला जेव्हा मी पवार साहेबांनी सांगितलं की असं असं आहे, तर त्यांनी विचारलं किती केमोची सायकल घ्यावी लागेल, अमुक आहे तमुक आहे. मग त्यांनी स्वतःचं काय काय त्यांनी केलं, डॉक्टर कोण, अमुक कोण, आणि म्हटलं जेवढी हिंमत दाखवाल तेवढे तुम्ही लवकर बरे व्हाल. हे हिमतीवर असतं. तुम्ही जेवढी जास्त हिंमत दाखवाल, उभे राहाल, डिप्रेशनमध्ये जायचं नाही. आता मी गेलोच, असाही जातो माणूस, त्यासाठी कॅन्सर कशाला पाहिजे. हां, आणि त्या पद्धतीनंच मी उभा राहिलो. अजून काही उपचार सुरू आहेत, काही सर्जरी व्हायच्या आहेत, पण त्या होतील. त्यात काय एवढ्या सर्जरी आपणही करतो आपल्या शरीरावर.
राऊत सर, तुम्ही असं म्हणालात की ही कदाचित शेवटची अशा पद्धतीची निवडणूक आहे मराठी माणसाच्या अस्तित्वाची, मुंबईसाठीची. तर तुमचं नेमकं काय निरीक्षण आहे आतापर्यंत की मराठी अस्मिता, मराठी माणूस किंवा मुंबईचा मराठी माणूस याविषयी जी जेनझी पिढी आहे किंवा आताची पिढी आहे त्यांच्यापर्यंत तो इतिहास मुद्दामून पोहोचवला जात नाहीये का? भारतीय जनता पक्षाची ती इच्छा दिसते. बघा त्यांनी काय केलं, त्यांनी शिवसेना का फोडली? त्यासाठीच फोडली. भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण आहे. या देशाला किंवा राज्यांना विचार देणारे जी माणसं होती आणि ज्या विचारांच्या मागे लोक ठामपणे उभे राहिले, ती प्रत्येकं नष्ट करायची, वॉशआउट करून टाकायची सर्वत्र, सगळ्याच राज्यामध्ये. मग इथे ठाकरे संपले पाहिजेत, इथे शरद पवार संपलेच पाहिजेत, ही नावं संपून टाकायची. गांधी संपले पाहिजेत, महात्मा गांधी राहता कामा नये, त्यांचं नाव राहता कामा नये कुठेही. इंदिरा गांधी संपल्या पाहिजेत. बरं, पश्चिम बंगालमधली त्यांची प्रतीकं नष्ट केली पाहिजेत. मग ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, नेताजी बोस असतील. नेताजी बोसांचा पुतळा दिल्लीमध्ये उभारला, पुढे काय? त्यांना वाटलं नेताजी बोस आम्हाला आशीर्वाद देतील पुतळा उभारल्यावरती. नाही, यांना कोणी आशीर्वाद देत नाही. प्रत्येक ठिकाणी संघर्ष करणाऱ्यांची जी प्रतीकं आहेत ती संपवायची, हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. हा देश फक्त मोदी आणि शहांनीच निर्माण केला 2014 नंतर. त्याच्या आधी हा देश अस्तित्वात नव्हता. या देशामध्ये स्वातंत्र्य लढा झाला नाही. या देशामध्ये 1857चं बंड झालं नाही, बरं का. या महाराष्ट्रामध्ये मुंबईचा लढा झाला नाही, संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला नाही, बेळगाव कारवारचा सीमा प्रश्नावरती 69 हुतात्मे आम्ही दिले नाहीत. हा इतिहास त्यांना निर्माण करायचा आणि ते सगळं आता दिसतंय ते आम्ही. पण म्हणजे काय करतात ते, आपण केलेल्या सगळ्या गोष्टीवरती फक्त त्याचं रंग बदलायचा आणि आपली नावं टाकायची, याच्या पलीकडे काही नाही. अशानं देश उभा राहत नाही किंवा राज्य घडत नाही. आम्हाला यासाठीच संपवायचा प्रयत्न झाला की आम्ही या महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहोत. आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील, हो, राजकारणात चुका होतात, पण आम्ही आहोत हे लोकांनी दाखवून दिलं. शरद पवार हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं दिल्लीतलं प्रतीक आहे. त्यांना त्यांचा पक्ष फोडला, ठिकठिकाणी त्यांनी हेच केलं. त्याच्यामुळे ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं वागतात किंवा वागल्या, त्यांच्याशी या प्रवृत्तीशी लढण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. पण काय झालं की ममता बॅनर्जी तिथे सत्तेवर आहेत, आम्ही सत्तेवर नाही आहोत, तरीही लढायला पाहिजे. कारण तोच मुद्दा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्या दिवशी ममता बॅनर्जी जेव्हा ईडीची कारवाई होत होती तेव्हा ज्या पद्धतीने त्या लढत होत्या, महाराष्ट्रामधल्या इतक्या नेत्यांवरती ईडीची कारवाई झाली तेव्हा असं चित्र आपल्याकडे बघायला नाही मिळालं त्या विरोधात लढणारं. महाराष्ट्राची मर्दानगी या लोकांनी खतम केली. लढण्याची जी महाराष्ट्रच लढला म्हणून तर स्वातंत्र्याच्या लढ्याचं रणसंग इथे फुगलं, चले जावची घोषणा इथे केली ना. पण त्यांना ते पूर्णपणे संपवायचं आहे. ही लढण्याची प्रवृत्ती जी आहे, शिवाजी महाराजांचा जो बाणा आपला आहे ना, ती त्यांना भविष्यात ते शिवाजी महाराजांचं नावसुद्धा संपवतील. बघा तुम्ही, मगाशी तुम्ही एक फार गंभीर मुद्दा मांडला होता. तुम्ही असं म्हणालात की मुंबईसाठी लढणाऱ्यांची आपली शेवटची पिढी आहे. तुम्हाला असं का वाटतं की पुढच्या पिढ्या मराठीसाठी लढणार नाहीत? अशी भीती वाटायचं कारण काय? घरामधनं त्यांना हे मराठीपणाचे संस्कार मिळणार नाहीत? तेही आहेत. आणि ज्या प्रकारचं राज्य सध्या देशावर आणि राज्यात आहे, त्यांचा हा जुना अजेंडा आहे की महाराष्ट्र 4 भागामध्ये विभाजित करायचं. नाही, पण असं की त्यांचा अजेंडा काही असो, मराठी म्हणून आपण का नाही लढणार? आपल्या पिढ्या पुढच्या का नाहीत लढणार? तुम्हाला असं कशामुळं वाटतं? नाही, लोक आता रस्त्यावर यायला तयार नाहीत. महाराष्ट्रात पश्चिम बंगालला येत आहेत, दक्षिणेच्या राज्यात येत आहेत, तिकडे ती प्रांतीय अस्मिता अजूनही कायम आहे. पण महाराष्ट्रामध्ये आपण फारच ग्लोबल झालेलो आहोत. शेतकरी असेल, कष्टकरी असेल, आणि महाराष्ट्राला पैशाची चटक लावली आहे. अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं राजकारणातून पैसे कमवण्याची चटक लागली. बघा ना, हे सगळे साखर कारखानदार हे त्यांचे कारखाने वाचवायला सरेंडर होत आहेत. सगळे, हा कारखानदार भाजपात, तो कारखानदार भाजपात, अख्खं सहकार क्षेत्र त्यांनी आपल्या ताब्यात गिळलं. वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी लावतात हे लोक. शरद पवार त्याचे अध्यक्ष आहेत.
नाही, माझं म्हणणं असं की आपण म्हणजे कुणालाच असं की शरद पवार आहेत म्हणजे तिथं काही भ्रष्टाचार झालाच नसेल असं म्हणून आपण काही जर समजा झाला असेल तर द्यावं. पण माझा प्रश्न पुन्हा तोच आहे की मराठी समाजामध्ये लढण्याची उर्मी नाही राहिली. हा, मग तो फार गंभीर मुद्दा नाही आहे. राहिली. म्हणूनच ठाकरे ब्रँड यावेळेला एकत्र आला आणि त्यांनी ते एक वातावरण लढण्याचं निर्माण केलं. वारंवार आपल्याला छाती फोडावी लागते. ही आपली शेवटची पिढी आक्रोश करणारी असं म्हणतोय मी जे म्हणालो मगाशी की या सगळ्या आमचं अस्तित्वच राहणार नाही. ह्याचं कारण का, तर मराठी माणूस तुम्हाला मतदान करणार नाही. यासाठी आक्रोश हा जास्त मुंबईत करावा लागतो. तुम्ही जे मगाशी म्हणालात त्या महाराष्ट्रात तुम्हाला काय मिळालं नसेल मिळालं, पण मुंबईवरती मराठीचा झेंडा फडकवला हे महाराष्ट्रासाठी आहे. जळगावला नाही आलो, कल्याणला नाही आलो, इथे नाही आलो, ठीक आहे नाही आलो, ते महाराष्ट्रात राहणारच आहे. लढाई मुंबईची आहे. त्या मुंबईसाठी आम्ही एकत्र आलो आणि आक्रोश केला, लढाई केली ना, त्याचं तुम्हाला कौतुक पाहिजे ना की आम्ही या प्रवृत्ती आणि विकृतीशी लढलो आणि मुंबईमध्ये इतके मराठी नगरसेवक आम्ही निवडून आणले आणि हे नगरसेवकच लढणार आहेत सभागृहात. जर तशा प्रकारचा एखादा प्रस्ताव आला मुंबई संदर्भात वेगळे करण्याचा बहुमताच्या जोरावर, लढणार कोण आहे? आम्ही लढू. आमचे 71 नगरसेवक लढतील. लक्षात दुसरं कोणी लढणार नाही. त्या दृष्टीनं म्हणतोय ही शेवटची लढाई. पण म्हणजे मराठीचा हा जो मुद्दा आहे जो शिवसेनेचा मुंबईला पूर्ण पांगळं करून सोडलाय ना. पुरी मुंबईची डरकाळी होती. मुंबईची ताकद काय होती? अभिमान होता मुंबईचा देशाला. पण शहा आणि मोदींनी मुंबईचं महत्त्व कमी केलं. मुंबई पूर्णपणे दुबळी केली, पांगळी केली. मुंबईला गुडघ्यावरती आणलं आहे. मुंबईतून अनेक आता हे बघा अख्खी मुंबई धारावी, तुम्ही जा तिकडे तुम्हाला अडाणीचा बोर्ड दिसतो आहे. कुठे जा तुम्ही, मुंबईत जा, पुण्यात जा, नागपूरला जा, पण शक्यतो मुंबईत पहा तुम्ही. मिठागरं घेतली अडाणीचा बोर्ड आहे, टोल नाके घेतले अडाणीचा बोर्ड आहे. तुम्हाला माहिती आहे का, घाटकोपरला मधल्या काळामध्ये एक होर्डिंग पडून मोठा अपघात झाला, 40 लोक ठार झाले. त्या जागेवरती तिथे एक पेट्रोल पंप होता, त्या जागेवरती आत्ता अडाणीचा बोर्ड लागला आहे. तुम्ही कसं काय म्हणता की आम्ही महाराष्ट्रात काय केलं, आम्ही महाराष्ट्रात हे केलं, आमचे घसे नरडी बंद पडली ओरडून की आपल्याला ही लढायचं आहे, तेव्हा ही 71 लोक निवडून आले, नाहीतर तेही नसते आले. हे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की या 71 तुम्ही बाकी तुमची जी संघटन आहे त्याच्यावर तुम्ही पाणी सोडलं महाराष्ट्रात. असं नाही आहे. असं तुम्हाला आमच्या भावना कळलेल्या नाही आहेत. नाही भावना कळल्या. आमच्या भावना तीव्र आहेत. मुंबईचीच लढाई होती. 29 महानगरपालिका या महाराष्ट्रातच राहतील. पण राऊत साहेब, पण तो जो मगाचा प्रश्न होता की त्याच्यासाठी तुम्ही किमान महाराष्ट्रामध्ये जायला तरी पाहिजे होतं. जर तुम्हाला तिथून काही, तुम्ही गेला का नाहीत? हे 2 नेते गेले का नाहीत महाराष्ट्रात? बघा, खाली आमचे इतर नेते जात होते, त्यांनी सभा घेणं, पण पैशाचा एवढं तुफान आहे. हे कोणी सभेला गेलं फडणवीस म्हणून कोणी जिंकत नाही हो. गिरीश महाजन नाशिकला बसला म्हणून जिंकलं काय? गिरीश महाजन म्हणजे का वल्लभभाई पटेल आहे का? कोण आहे की राम मनोहर लोहिया आहे? सांगा ना मला की जयप्रकाश नारायण आहेत हे कोण आहेत? हे यांचं काय आहे? 100 कोटी रुपये एका रात्री डिकीतून 10 डिक्यातून घेऊन येतात, उतरवतात आणि 4 तासात त्यांच्या पैशाचं वितरण होतं. कोण आहेत हे लोक? यांनी काय विचार दिलाय महाराष्ट्राला? काय केलं याने महाराष्ट्रासाठी मला सांगा. पण राऊतसाहेब, मग प्लॅनिंग काय होतं तुमचं निवडणुकीला सामोरं जाण्याचं? तुम्ही म्हणता सभांनी जिंकता येत नाही, पैसा वाटायचा नव्हता, जो आरोप आपण फक्त सभांनी, सत्ता- असं बोललो मी, फक्त सभांनी. होतं. मग प्लॅनिंग काय होतं? आणि जे 2 चेहरे ब्रँड ठाकरे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ब्रँड ठाकरे दिसायला हवा होता ना सगळीकडे. लढाई आम्ही मुंबईचीच लढलो. परत सांगतो मी, पहिल्या दिवसापासून मुंबई वाचवण्याचाच आमचा जो अजेंडा होता की मुंबई वाचवा, मुंबईवरती मराठी झेंडा कायम राहू द्या, तो आम्ही टाकलेला आहे. महाराष्ट्राचा विषय तुमचा महत्त्वाचा आहे, नाही असं नाही. आता आम्हाला पुढली 2.5-3 वर्ष जे मिळाले आहेत त्यात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात परत एकदा संघटनात्मक बांधणीचं काम सुरू करतो. पण राऊतसाहेब, हे दोन्ही ठाकरे तुमचं ऐकतात? नाही नाही, असं नाही. तुम्ही हे सांगा ना, तुम्ही कसं त्यांना एकत्र आणलं? कधीच प्रक्रिया सुरू झाली? नाही बघा, असं काय नाही. ठाकरे कोणाचं ऐकत नाहीत. बरं, ठाकरे कोणाचं ऐकत नाहीत, पण तुम्ही त्यांना म्हणजे ती प्रोसेस कशी सुरू झाली ते जरा सांगा ना. फक्त मी इतकं सांगू शकेन की माझे दोघांशीही तितकेच प्रेमाचे, आपुलकीचे, भावनात्मक संबंध आहेत.
मी दोघांशीही बोलू शकतो. दोघे माझ्यावरती प्रेम करतात, माझ्यावर रागवतात. ते एक नातं नक्कीच आहे आमच्यामध्ये अजूनही. ते आणि सांगा ना, कसं राहील. कसं कसं घडलं, कसं सांगा ना. तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना. सांगा सांगा. कधी नाही, त्या दोघांनी ठरवलं म्हणून एकत्र आले ना. पण पहिल्यांदा कधी म्हणजे दोघांनी हो म्हटलं, पण पहिल्यांदा कुणाच्या मनात आलं? दोघांच्या मनात होतं. होतं. हे तुम्हाला कधी लक्षात आलं? दोघांच्या मनात होतं हे कधी कधी लक्षात आलं? म्हणजे ती तुमच्या? लव्ह स्टोरी आहे. ती लव्ह स्टोरी कसं असतं की थोडा वेळ लागतो, पण ते जमतं, जुळतं. तसं ते जुळलेलं आहे. आता काल पण आपण त्यांचं भाषण ऐकलं असेल. दोघेही मनानं चांगले आहेत. दोघांनाही एक कुटुंब म्हणून एकत्र राहावं ही त्यांची तीव्र भावना होती आहे. आणि जे घडलं त्याच्याविषयी दोघांनाही दुःख होतं. आणि त्यातून असं एखादं कोंब फुटतो असा की तो बहरत जातो. तसं ते झालं. आणि शेवटी सुरुवात राज ठाकरे यांनीच केलेली आहे की त्याने एका मुलाखतीत सांगितलं की महाराष्ट्रासाठी किंवा मराठी माणसासाठी मी 2 पावलं मागे यायला तयार आहे. तेव्हा आम्ही चर्चा केली की हे चांगले संकेत आहेत. मराठी माणसाला असं वाटतं की आपण एकत्र व्हायला पाहिजे. आता जर आपण एकत्र झालो नाही तर मराठी माणूस आपल्याला माफ करणार नाही. आपण मराठी माणसाचं राजकारण करतो. हिंदू बिंदू नंतर बघू आपण, ते आहोतच आपण. पण मराठी पण टिकलं तर हिंदुत्व टिकवलं इकडे. तर आपण पुढाकार घेतला पाहिजे आता. आणि मग राजसाहेबांशी मी तसा बोलतच असतो, पण या विषयावर बोललो. मग उद्धवजी आणि राजसाहेबांची भेट झाली घरी. त्यातून ते आता काय एकदम उत्तम चाललेलं आहे सगळं. दोन्ही ठाकरेंवर तुमचं प्रेम आहे, पण डावं उजवं काही आहे त्यात? नाही, मी माझ्या पक्षाशी अत्यंत निष्ठावान आहे. उद्धव ठाकरे माझे नेते आहेत. पण तुम्हाला आता असं वाटत नाही की कशाला आता, म्हणजे विचार तोच आहे, मूळ त्याचं दोघांचंही एकाच विचारातून दोन्ही पक्षांचा जन्म झाला आहे, कशाला 2 वेगळ्या चुली? एकत्रच या. आता काय आहे ते उत्तम आहे. का? बघा, स्वतः शिंद्यांसारखा पक्ष स्थापन करणं सोपं असतं. त्यांना पक्ष स्थापन करायची अमित शहानी त्यांना पक्ष हातात दिला. अजित पवार, अमित शहा, त्यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत. त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा आहेत. ते काय सगळ्यांना माहिती आहे. अमित शहाने एक रेडीमेड पक्ष आमदारांसह त्यांच्या हातात दिला आणि म्हटलं आता ही कंपनी तू चालव. जसं महाराष्ट्रामध्ये देतात ना, अब तू चला ये, हां, प्रॉफिट कर. पण राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष स्वतः स्थापन केला. त्यांनी शिवसेनेवर दावा नाही सांगितला ना. ते पण ठाकरेच आहेत. त्यांनी कोणाला फोडण्याचा प्रयत्न नाही केला, हे मान्य केलं पाहिजे. त्यांनी फोडाफोडी नाही केली. त्यांना शक्य होतं त्यावेळेला. त्यांचं तेव्हा लोकप्रियता होती, ग्लॅमर होतं, सगळं होतं. त्याच्यामुळे मला त्यांचं कौतुक आहे पहिल्यापासून. पण त्या दोघांनी एकत्र एका पक्षात त्याला काय प्रॉब्लेम आहे? नाही, करू द्या ना काम. एका विचाराचे 2 पक्ष महाराष्ट्रात असायला काय हरकत आहे? येणारा काय ठरवेल, काय काळाच्या पोटात काय दडलं आहे ते मग असं नेपाळचं सांगा ना. नाही, प्रत्येकाला एक स्वातंत्र्य आहे ना की मी या पक्षाचा प्रमुख आहे. या जगामध्ये असे अनेक राज्य आहेत, देश आहेत, छोटे छोटे असतील, अमुक असतील, बरं का, बेटा असतील, त्यांना राष्ट्रप्रमुखाचा दर्जा आहे. व्हॅटिकन सिटी केवढी आहे? ही तुमची एवढी जागा आहे, पण पोपला राष्ट्रप्रमुखाचा दर्जा आहे. त्याच्यामुळे फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष गेला तरी पण त्याला तोच प्रोटोकॉल आहे अमेरिकेत. आणि व्हॅटिकनचा पोप गेला किंवा नेपाळचे राष्ट्रप्रमुख गेले किंवा आफ्रिकेतला त्रिनिदादचा राष्ट्रप्रमुख गेला तरी त्याला प्रत्येकाला आपलं स्वतंत्र अस्तित्व हवं असतं. कारण संघर्ष करणाऱ्यांचा जो पक्ष असतो त्याच्या प्रमुखाला एक वेगळा शिष्टाचार असतो, एक त्याला वेगळी लोकप्रियता असते, राजकारणात स्थान असतं. माझं मी आणि काहीच हरकत नाही. आता आम्ही दोघे एकत्र आलो, दोघांनाही एकत्र आम्ही प्रचार केले, कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं. वेगळं काय असतं अजून? एकाच वेळेला तुम्ही शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे अशा दोघांनाही हाताळत होतात. आता तुम्ही मराठी माणसात वाद असू नये असं माझं काय म्हणणं आहे. अच्छा, मराठी माणसाने गुण्यागोविंदानं आनंदानं राहावं, फार वाद करू नये.
बरं का. ते वाद करणाऱ्यांची सध्या सत्ता सुरू आहे, फडणवीस वगैरे, ते स्वतःला मराठी मानतच नाहीत. ते ग्लोबल लोक आहेत सगळे. ते दाओसमध्ये बसून महापौर ठरवतात किंवा असं काय करतात. आम्ही तसं नाही, आम्ही या मातीतले लोक आहोत, साधे मराठी लोक आहोत. शरद पवार असतील, बाळासाहेब सामान्य मराठी माणसाचे नेते होते. दोन्ही ठाकरे त्याच पद्धतीचं राजकारण करतायत ना. मराठी माणसामध्ये फार वाद राहू नयेत असं माझं शालेय जीवनापासूनची माझी भूमिका आहे. म्हणून आम्ही शिवसेनेकडे कायम राहिलो. जे आकडे महापालिका निवडणुकीनंतर आले ते आकडे पाहता तुमच्यातल्याच काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की महापौर अजूनही तुमच्या पक्षाचा, शिवसेनेचा बसू शकतो. त्याच्यासाठी ताजलँडमध्ये जेव्हा शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक होते 29, त्यातले काही नगरसेवकांना संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करू असे काही नेत्यांचं म्हणणं होतं. संपर्क आहे ना. राजकारणामध्ये कधीच संपर्क तुटत नाहीत, लक्षात घ्या. आणि राजकारणामध्ये जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांच्याशी अधिक संपर्क ठेवायचा असतो. ते भाजप करतंय बरं का. आणि ते तुमचे फोडतात त्यामुळं. नाही, आमचे आता फुटत नाहीत, फोडून दाखवावं त्याचे आमचे. अच्छा. मुंबईतल्या बघा गावाकडले लोक इकडे तिकडे फिरत असतात, या बांधावरून त्या बांधावर, त्या बांधावरून या बांधावर, ते सुरू असतं. पण त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार होते काही नेते. उद्धव ठाकरेंनी सांगितले की नाही आपण विरोधी बाकावर बसू, किंवा अजूनही प्रयत्न होणार विरोधी आहे. वाका मगाशी मी तेच सांगितलं ना, विरोधी वाकार बसू ना, नीतिमत्तेने राजकारण करू ना. ज्यांना यायचं आहे ते योग्य वेळी येणार. शिंद्यांकडे त्यांचा पक्ष यापुढे राहणार नाही हे तुला खात्रीनं सांगतो. पुढली निवडणूक विधानसभा असेल, लोकसभा 29 असेल, नगरसेवक शिंद्यांकडे धनुष्यबाण नसणार. शिंद्यांनी चीफ जस्टिसला जरी पुष्पगुच्छ दिला असला, बरं का, असं वाकले असले तरी पण भारतीय संविधान जे सांगताय, संविधानातलं जे 10th शेड्यूल सांगताय त्यानुसार, म्हणून ते तारखावर तारखा, हिंमत नाही निर्णय द्यायची त्यांची, त्यानुसार धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल. आणि शिंद्यांना जे का अमित शहानी कंपनी चालवायला दिलेली आहे त्याचं शटर डाऊन होईल. ते नगरसेवक येतील 29 तुम्ही म्हणताय. ज्या दिवशी शिंद्यांवरती ही आफत येईल त्या दिवशी शिंद्यांचं अस्तित्व राजकारणात काय राहील. एक तर त्यांना भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांना एखाद्या पक्षामध्ये. आणि राजकारणामध्ये कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, कोणी नाही. किती मोठा नेता असू द्या जगातला, तो काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही. इदी अमीनलाही जावं लागलं, सद्दाम हुसेनला फासावर जावं लागलं, गडाफीला लोकांनी ठेचून मारलं, ट्रम्पलाही जावं लागेल. या भारतामध्ये सध्या जे असं त्यांना वाटतं की आम्ही आजन्म या सत्तेवर राहू, तसं नाही आहे. येणाऱ्या लोकसभेच्या आधी ज्या घडामोडी घडण्याची शक्यता माझ्यासारख्या माणसाला वाटते भाजपमध्ये, तेव्हा हे सगळे जे मांडलिक आहेत त्यांचे राज्यातले, त्या मांडलिकांना पळ काढावा लागेल किंवा भूमिगत व्हावं लागेल. शिंद्यांचे लोक त्यांच्याबरोबर अजिबात राहतील असं मला वाटत नाही. कारण तुम्ही ते घेणार का स्वार्थी बरं? आहेत. तुम्ही घेणार का त्यांना? आमचा पक्षप्रमुख ठरवेल ना त्यावेळेला, मी आता कसं काय सांगू. राऊत सर, तुम्ही बोललात की राजकारणात संपर्क तुटत नाही. त्यानंतर मग एकनाथ शिंदेंनी कधी तुम्हाला फोन केला होता का, किंवा तुमच्याकडून त्यांना फोन कधी केला होता का? माझ्या आजारपणात त्यांनी नक्कीच फोन केला होता. मी आजारी असताना त्यांनी फोन केला होता. सगळ्यांनीच केले, प्रधानमंत्र्यांनीही केले. तो एक शिष्टाचार सगळ्यांनी पाळला. आता अलीकडे मला एका कार्यक्रमात ते भेटले होते, तुम्ही पाहिलं असेल. हां, एका कार्यक्रमात भेटले. मी शिष्टाचार पाळला. मी त्यांना त्यांच्या कार्यालयाच्या रूममध्ये ते होते, मला बसलेत, म्हणलं चला भेटले. तुमच्या बकेट लिस्टमध्ये आता काय उरलंय? कोणाचे ऐक्य करायचं राहिलंय आता? काय करायचं राहिलंय? आम्ही एकत्रच आहोत ना. तुम्हाला आता काय करायचं संजय राऊत? तुम्हाला आता काय करायचं? मी सगळं केलंय. मी अत्यंत समाधानी माणूस आहे. मी समाधानी आहे तितका कृतज्ञ सुद्धा. मला माझ्या पक्षानं, ठाकरे कुटुंबानं इतकं दिलेलं आहे, लायकीपेक्षा जास्त दिलेलं आहे. मी नरेंद्र मोदींच्या घरासमोर राहतो, माझा बंगला आहे. मोदींना जर कोणी विचारलं कुठे राहता, संजय राऊत के घर के सामने. आम्ही असे समोरासमोर आहोत. गंमत आहे. पण हे जे भाग्य आहे, 24-25 वर्ष मी दिल्लीत राहतोय, ही बाळासाहेब ठाकरेंची कृपा आहे. ही ज्याला कळत नाही, कृतज्ञता जो ही बाळगत नाही, बरं का, तो मनुष्य म्हणून. पण जेव्हा तुम्ही पत्रकारितेमध्ये आला त्यावेळेला तुमचं काय
काही असं म्हणजे स्वप्न ध्येय तुम्ही अंतिम स्वप्न काय बघितलं होतं मी स्वतः? अंतिम स्वप्न माझं तेव्हा असं होतं, जेव्हा मला पत्रकारितेमध्ये यावंसं वाटलं नाही मला लिहिण्याचं, की मला मराठाचा संपादक व्हायचं आहे. पण मराठा कुठं होता तेव्हा? स्वप्न होतं माझं, हम्म. तो बंद झाला. पण मराठा इतकाच प्रभावी सामनाचा मी संपादक झालो. किती तुम्ही फार लवकर लहान वयात झाला. 28व्या वर्षी झालो, आज माझं वय 65 आहे. 28व्या वर्षी तुम्ही सामना हातात घेतला आणि नंतर ज्या पद्धतीनं तुम्ही शिवसेनेचे विचार पसरवलेत राज्यभर, त्यानं शिवसेनेला खूप मोठं असं बाळासाहेब जाहीर सभातून सांगायचे. माझं कौतुक मी करणार नाही, पण शिवसेना प्रमुखांचं मन एवढं मोठं होतं की ते जाहीर सभातून ह्या सामनाचा आणि माझ्या कामाचा उल्लेख करायचे. किंबहुना जेव्हा महाराष्ट्रात प्रथम सत्ता आली, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, तेव्हाही त्यांनी पहिला विजय मेळाव्यात सामनाचा उल्लेख केला आणि माझा उल्लेख केला. या विजयात तो एक वाटेकरी आहे म्हणून. पण म्हणजे आता बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू झाले, तुम्ही कधी बाळासाहेबांबद्दल खूप बोलत नाही, पण तुमची बाळासाहेबांबरोबरची पहिली भेट तुम्हाला कधी कसे भेटले आणि तुम्ही इतक्या लहान वयामध्ये सामनाचे संपादक झालात कसे? भाग्य. राज ठाकरेंचाही त्यात सहभाग आहे. उद्धवजींचा आहेच, पण अर्थात राज त्यावेळी तुम्ही ठाकरे, लोकप्रभामध्ये होतात. राज ठाकरेंचा किंवा सगळ्यांनी असं त्यावेळेला ते सगळं जुळून आलं. नाही तर मी लोकसत्तेचा संपादक नक्की झालो असतो. नाही पण म्हणजे 28 हे वय अगदीच लहान, म्हणजे आता इथेही बसलेली मुलं आहेत 28 वर्षाची, तर असं 28व्या आहे की वर्षी तेव्हा लोक म्हणायचे की बाळासाहेब ठाकरेंना बहुतेक सामना बंद करायचा आहे. मला संपादकपदी जेव्हा नेमलं तर असं लोक असे चेष्टेने म्हणायचे की बाळासाहेब ठाकरेंना बहुतेक सामना बंद करायचं ठरवलेलं दिसतं आहे. 38 वर्षपेक्षा जास्त काळ मी तिथे बसलो आहे आणि उत्तम प्रकारे सामना चालला आहे. प्रत्येक लढाईमध्ये सामना असतो आणि इतक्या वर्षामध्ये मी रोज सामना कार्यालयामध्ये सकाळी 10:30 वाजता पोचतो आणि बसतो आणि काम करतो. ते माझ्या जीवनाचं एक अंग आहे. कारण मला माझ्या जीवनामध्ये सामना आणि शिवसेनेशिवाय दुसरं काहीच नाही आहे. मी त्यासाठीच काम केलं सातत्यानं, दुसरं मला काहीच येत नाही. नाही पण म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला शिवसेना प्रमुखांना भेटायची कधी मिळाली संधी? वयाच्या 8व्या वर्षी. 8व्या? मग माहीमच्या गल्लीत कसे? माझ्या वडिलांनी भेटवलं. मी त्यांना लहानपणापासून पाहतोय. ते मला वाटतं साधारण तेवढंच वय असेल माझं, 10-11 वय असणार. ते तुरुंगातून सुटून आले होते आणि आम्ही पूर्वी माहीमला राहायचो आणि माझे वडील पक्के शिवसैनिक होते. त्या काळात आंदोलनात होते सगळे. तेव्हा ते आमच्या गल्लीत सभा घ्यायला आले होते. मी बाळासाहेबांना वर्षानुवर्ष भेटतो आहे. मी सेनाभवनात मला येता यावं म्हणून मी इकडले सगळे कॉलेज सोडून वडाळ्याच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजला प्रवेश घेतला होता. मग आम्ही चालत जायचो शिवसेना भवनात. 2 दिवस बाळासाहेब तिथे यायचे. आम्ही आपल्या कट्ट्यावरती बसून राहायचो साहेब येतील म्हणून. साहेब आले तर साहेबांची एकच गाडी असायची. हे नंतर सगळं तामझाम झाला. आणि जेव्हा 28व्या वर्षी सामनाचं संपादक पद विचारलं तेव्हा ती घेताना मनामध्ये काय काय नाही. विचार, चॅलेंजेस? नाही काय नाही. माझ्यामध्ये भीती हा शब्दच नाही कसला. मी आयुष्यात कधी घाबरलो नाही. आता काय होणार, आता कसं होणार, हे काय बरं का. म्हणून मी तुरुंगात पण गेलो. तर अत्यंत वाईट जेल आहे तो, अर्थो रोड जेल. हां, आतमध्ये जाऊन बघा, तुम्हाला वाटेल नाही आम्हाला नाही जायचं. तुम्हाला एकाच वेळेला 100 चित्ता जळतायत नाही, आपण चाललोय आतमध्ये, असं स्मशान आहे ते. ठीक आहे, हसत गेलो, हसत आलो. लोकांचं प्रबोधन केलं आतमध्ये. तिथे जर निवडणूक झाली असती त्या जेलमध्ये, तिथे आतमध्ये शिवसेनेचा कॉर्पोरेटर निवडून आला असता. राऊत साहेब, मुंबईसाठी 107 जणांनी प्राण दिला. जे आज तुम्ही म्हणताय भाजप मुंबईसोबत करताय, तेच कधी काळी काँग्रेसने पण मुंबईसोबत केलं. पण सत्तेसाठी तुम्ही 19ला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला.
म्हणजे काल जे राज ठाकरे लवचिक राजकारण म्हणाले तर हेच लवचिक राजकारण बाळा. का? हा मराठी माणसाचा अपमान. बाळा तुझं वय काय? 23 वर्ष. काँग्रेसमधला एक मोठा गट महाराष्ट्रातला संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये तेव्हा बंड करून आला होता. चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिला, काँग्रेसचे अर्थमंत्री देशातले, बरं का. या महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब हिऱ्यांसारखे मोठे नेते होते, मोठे नेते, यशवंतराव चव्हाणपेक्षा त्यांच्यापेक्षा मोठे नेते, किसनवीर, बरं का. अशा असंख्य लोक काँग्रेस पक्षाला मानणारे तेव्हा या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये उतरले होते. असं नाही की काँग्रेस पूर्णपणे, काँग्रेसची वेगळी भूमिका असेल त्यावेळेला, काही नवीन नवीन देश निर्माण झाला होता, राज्य निर्माण झाली होती, पण काँग्रेस पक्षा चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिल्यावर हे आंदोलन पेटलं संयुक्त महाराष्ट्राचं. काँग्रेसचे अर्थमंत्री त्या काळातले दिल्लीत नेहरूंच्या मिनिस्ट्रीमध्ये होते, त्यांनी जो राजीनामा फेकला त्यानंतर महाराष्ट्र पेटला. त्यावेळेस काँग्रेसचं योगदान याला. भाजपमध्ये असं कोणी आहे असेल तर सांगा, मी त्यांच्या घरी भांडी घासते. राऊत साहेब, तुम्ही आतापर्यंत भाजप म्हणजे आपण बघतोच आहोत की अनेक पक्ष फोडले किंवा जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप नावलौकिक सांगता आहे. पण ट्रम्प समोर जायला मोदी घाबरतात हल्ली. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला कधी फोडण्याचा प्रयत्न केला नाही का भाजपने? झालाय ना, कधी झाला? अनेक वेळा असा प्रयत्न होते. फार त्यांचं जे जाळं आहे ना, फार असं मऊ असतं एकदम. मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे की अटक होण्यापूर्वी मला त्याने सांगितलं की तुम्ही हे सगळं थांबवा, आमच्याबरोबर या, नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल. हे करत असतात असे प्रत्येकावरती. तसं नसतं तर एकनाथ शिंदे हा अत्यंत कडवट शिवसैनिक होता ना. असं की आमचा सहकारी होते एकनाथ शिंदे, माझ्यापेक्षा ते लहान आहेत. एकनाथ शिंद्यांसारखे अनेक कडवट लोक, दादा भुसे असतील, अमुक असतील, हे सगळे कडवट लोक अशा पद्धतीनंच गळाला लावले ना. अर्थात त्यांना चटक लावली सत्तेची, याची त्याची, त्यातून ते बिघडले नंतर हे सगळे लोक. पण हे सगळे लोक, नारायण राणे हे कडवट शिवसैनिक, त्यांनी काय काय केलं आहे पक्षासाठी हे त्यावेळेला हे रेकॉर्ड. छगन भुजबळ कडवट शिवसैनिक, पण भुजबळांना पवारांनी फोडलं हो. आणि गडबड झाली जरा. काय भाजपला बोलता बोलता शिवसेनेच्या अनेक जणांना पवारांनी काँग्रेसनं फोडलं ना. तेव्हा भाजपा फार अस्तित्वात नव्हते. तेच ना, पण जे सत्तेत आणि येतात त्यांना फोडायसाठी. दुसरं असं आहे की स्वतःच जर विकायला कोणी तयार असतील मार्केटला तर घेणारा येतोच ना. मग कडवटपणा खरीदार. कुठे गेला? कडवटपणा गेला नाही, कुठे? हा वीस कडवटपणा नसून लवचिकपणा होता का? नाही तर भुजबळ आधी फुटले, पण त्यांची ती म्हणे वैचारिक लढाई होती, ओबीसी मंडल. पण तोपर्यंत आम्हाला भुजबळ ओबीसी आहे ते माहीतच नव्हतं असं बाळासाहेब ठाकरे म्हणतात. असे अनेक लोक, भुजबळ माळी आहे ते नंतर कळलं आम्हाला असं बाळासाहेबांचं म्हणणं आहे. तोपर्यंत कोणाची जात विचारण्याची पद्धत शिवसेनेमध्ये नाही. नारायण राणे गेले. आता नारायण राणे हे खरोखर कडवट शिवसैनिक. असं नाही की आम्ही त्यांच्यावर टीका करतो, ते आमच्यावर टीका करतात, पण नारायण राणेंनी त्यांच्या जीवनातला एक मोठा कालखंड हा शिवसेनेच्या बांधणीत उभारणीत नक्कीच घालवलेला आहे. की त्यासाठी त्यांनी केसेस घेतलेल्या आहेत, मारामाऱ्या केलेल्या आहेत, गुंडागर्दी केलेली आहे, जे ब्रँड आहे शिवसेनेचा त्यांनी सगळं केलं आहे. पण दुसऱ्या पक्षात गेल्यावरती ते ज्या पद्धतीनं बोलतात की आपल्या शिवसेनेशी कधी संबंधच नाही. जसं प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे की जो बाडगा असतो तो जास्त मोठ्याने बांग देतो निष्ठा दाखवण्यासाठी, असं हे शिंदे बिंदे हे लोक दाखवत आहेत. अरे तुमची वाढ या पक्षानं केलेली आहे, तुम्हाला जन्म या पक्षात राजकीय झालेला आहे. मी या पक्षातच राहिलो कारण मला माहिती आहे माझा जन्म इथे झालेला आहे या पक्षामध्ये. मी दुसऱ्याच्या पाळण्यात जाऊन कशाला सांगेन मला झोका द्या म्हणून. याला जोडून हा प्रश्न आहे की जसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 20 वर्षांनी एकत्र आले, याच्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची राहिली आणि ही एक वेगळी शिवशक्ती अनुभवली गेली. तर जर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते, म्हणजे असं म्हटलं जातं की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, तर त्यांनी तुम्हाला कशी शाबासकी दिली असती नेमकी? नाही असं नाही. बघा आम्ही त्यावेळेला बाळासाहेब असतानाही प्रयत्न करत होतो, असं नाही. स्वतः बाळासाहेब व्यथित होते या सगळ्या गोष्टीमुळे. पण हे आता पूर्ण झालं ना. आता असं आहे की मुलांना पूर्ण झालं त्याचा आनंद आपण मानूया ना. नव्या मुलांना तो इतिहास माहिती नसेल की ते एकत्र राहावं यासाठी संजय राऊतांनी काय केलं आणि त्याची काय किंमत त्यांना मोजायला लागली. त्यांची गाडी पण उलटी करून टाकली लोकांनी.
शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण अगदी जवळून बघितलेलं आहे, तर तुम्हाला त्यांचं संपादक म्हणून प्रतिमा जास्त आवडती का एक नेता, एक वक्ता, त्यातली तुम्हाला कोणती प्रतिमा जास्त आवडती बाळासाहेब ठाकरेंची? असं नाही म्हणता येणार. खूप कमी लोक अशी असतात राजकारणामध्ये ज्यांच्याकडे असे पैलू असतात. बाळासाहेबांसारखे महान व्यंगचित्रकार आहेत ते. जर तुम्ही त्यांची व्यंगचित्र पाहिलीत त्या काळामधली, जागतिक स्तरावरची, इंग्रजीमध्ये मग मार्मिकमध्ये, तो त्यांचा पैलू आहे. मार्मिकचे अग्रलेख त्या ज्या पद्धतीने यायचे, साप्ताहिक असायचं ना ते मार्मिक, ते अग्रलेख वाचून लोक गोळा व्हायला लागले, एकत्र म्हणजे संघटन वाढायला लागलं. तो विषय आहे. वक्ते फरडे वक्ते आहेत ते. त्यांनी भाषणं नाही केली, त्यांचं भाषण म्हणजे ते लोकांशी बोलायचे. शेतकऱ्यांच्या सभेला गेलं तर शेतकऱ्यांशी बोलायचे, विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला गेलं तर विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे त्या पद्धतीनं. असे अनेक विषय आहेत ते. आणि बाळासाहेब ठाकरे हे कमी शिकलेले नेते होते. ते मॅट्रिक पण नव्हते, पण उत्तम इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व. इंग्रजी उत्तम, सोपं इंग्रजी. ज्याला इंग्रजीचा गंध नाही त्यालाही बाळासाहेब ठाकरे इंग्रजीमध्ये काय बोलतात ते कळायचं. इतकं सुंदर ते इंग्रजीमध्ये करायचे. हिंदी त्यांचं मोडकं तोडकं होतं अर्थात, पण तरी ते हिंदीमध्ये अनेकदा संवाद साधायचे. मराठीमध्ये तर काय, मराठीचे ते तरखड करत होते. ते होते ना, ते लेखक चांगले होते, संघटक होते उत्तम. अजून काय पाहिजे? एखाद्या माणसाकडे इतके पैलू आहेत. वाचन अफाट, रोज 22 वृत्तपत्र वाचायचे, चांगली चांगली पुस्तकं आमच्याकडनं वाचून घ्यायचे किंवा स्वतः वाचायचे. त्यांना संगीताचा कान होता. ते चित्रपट बघायचे, त्यांना सिनेमा बघायला आवडायचं, ते सिनेमे बघायचे. त्यांचं आणि सर्व क्षेत्रातल्या कलाकारांशी एक भावनिक नातं होतं. त्यांच्या मातोश्रीवरती एक दरबार जो भरायचा, त्यात राजेश खन्नापासून ते सगळे तुम्हाला दिसायचे. आम्ही सगळे कलाकारांना तिकडेच भेटलेलो आहोत. सगळे या देशातले प्रमुख कलावंत, उद्योगपती त्यांच्या दरबारात असायचे. एखाद्या माणसाविषयी समाजाला किती आकर्षण असू शकतं ते बाळासाहेबांकडे पाहिल्यावर कळेल. लोहचुंबक होतं ते. म्हणजे लोक प्रेमाने तिथं यायचे, प्रेमानं, जात धर्म न पाहता लोक त्यांच्या समोर असे असायचे. आणि व्यासपीठावरचे बाळासाहेब वेगळे आणि मैफिलीतले घरातले बाळासाहेब वेगळे. लक्षात घ्या, हे फार कमी लोकांना जमलेलं आहे या देशाच्या राजकारणामध्ये. बाळासाहेबांना आजही लोक जे आदरांजली श्रद्धांजली वाहताना दिसतात ती त्यामुळे. पॉवर काय असते? एका व्यक्तीच्या भोवती पॉवर आहे. सत्ता नाही आहे त्यांच्याकडे. ते मुख्यमंत्री नाही आहेत, ते प्रधानमंत्री नाही आहेत, ते राज्यपाल नाही आहेत. तरीही जेव्हा सत्ताधारी त्यांच्या पायाशी येऊन बसतात हात जोडून, त्याला पॉवर म्हणतात. ते जिथे बसायचे तिथून पॉवर सुरू व्हायची. बाळासाहेबांचं एक सुंदर वाक्य आहे, सत्ता येते आणि जाते. बरं का, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, तर सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. हे त्यांनी त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांना ऐकवलेलं आहे. वी आर नॉट बॉर्न फॉर पॉवर, बट पॉवर बॉर्न फॉर अस. हे पडलं वाटतं, निघालं. तू काय विचारणारस का? आलंय ना शेवटचं घ्या. हां, तर हे असे बाळासाहेब ठाकरे ज्यांनी पाहिले, ज्यांनी अनुभवले, बरं का, तो भाग्यवान माणूस असं मी नेहमी म्हणतो. मी इतके वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो, माझं भाग्य आहे. लोकमान्य टिळकांनंतर एकमेव लोकमान्य म्हणजे बाळकेशव ठाकरे. संजयजी, रोजच्या प्रवासात पुस्तकं वाचायला वेळ मिळाला असेल, वाचतो पण या ना. राजकीय दबडग्यात हार्मोनियम जवळ घ्यायला वेळ मिळाला का आणि कधी मिळाला? वाजवायचं ना, वाजवतं ना. खूप खूप धन्यवाद राऊत साहेब. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या रणधुमाळीनंतर तुम्ही इथे आलात कट्ट्यावरती आणि सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. खरं तर आजची कट्ट्यावरची गर्दी बघून तुमच्या ते लक्षात आलं असेल. त्या सगळ्याच प्रश्नांची तुम्ही दिलखुलासपणे उत्तरं दिलीत. सोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्याचे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जे आहेत ते देखील तुम्ही सांगितलेत. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि यानंतर एबीपी माझावरच्या माझ्या कट्ट्यामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा एबीपी माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.